रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांनी मीटरचं अद्ययावतीकरण केलेलं नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीनं भाडे वसुली करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन दंड लावण्यात येणार आहे. रिक्षा भाडेवाढ करण्याची 2017 पासूनची प्रलंबित मागणी अखेर मान्य झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार 3 रुपयाच्या भाडेवाढीला मंजुरी देताना नव्या दरानुसार 3 रुपयाप्रमाणे जादा भाडं घेण्यासाठी मीटर अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाणे आयुक्तालय हद्दीत 8 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र 4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी 26,000 रिक्षा चालकांनी बदल केलेलाच नाही. आतापर्यंत केवळ 51,371 रिक्षा चालकांनी मीटर अद्ययावतीकरण करून घेतलं आहे. त्यामुळे उर्वरित रिक्षा चालकांना आता प्रतिदिन 50 रुपये दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. नव्या नियमानुसार 3 रुपयांची भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. पूर्वी किमान भाडं 23 रुपये होतं, आता 26 रुपये झालंय. जुन्या दरात मीटरमध्ये 23 रुपयांची नोंद आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत मीटर विक्रेत्यांकडून हा बदल करून घेतला जातोय. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदणीनुसार 77,500 अधिकृत रिक्षा धावत आहेत. त्यापैकी 51,371 रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन झालेलं आहे. असाधारण 26,000हून अधिक रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन करायचं आहे. रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनसाठी रिक्षा चालकांच्या विनंतीवरून परिवहन प्राधिकरणानं मुदत वाढवून दिली होती. मात्र अजूनही अनेक रिक्षा चालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रतिदिन 50 रुपयांप्रमाणे दंड आकारणी करण्यात येणार आहे.